नमस्कार. मी तेजस्विनी कदम. हा व्हिडिओ मी आपले राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याशी बोलण्याकरता केलेला आहे. मला भाऊंना हे सांगायचं आहे, भाऊ, अलीकडच्या गेल्या 4 दिवसामध्ये तुमची मला खूप मदत झाली. माझ्या जीवाला धोका होता. तुम्ही मला कंटिन्युअस 24 तासांसाठी एक गनमॅन दिला. त्याकरता मी एका पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि या महाराष्ट्राची मुलगी म्हणून मी तुमचे आभार मानते. भाऊ, तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था ज्या पद्धतीने चालवताय ते एक प्राऊड फिलिंग आहे. हे कुठल्याही बहिणीसाठी, हे कुठल्याही महिलेसाठी हे प्राऊड होण्याची फिलिंग आहे. तुम्ही खरंच माझे मोठे भाऊ आहात. खरं सांगायला गेलं तर आज मला आई नाहीये, मला वडील नाहीये, मी एक अनाथ स्त्री आहे. आज 37 वर्षाची झाली आहे. लग्न झालं नाही त्याची कारणं सगळ्यांना माहिती आहे. आयुष्यामध्ये 7 वर्ष मी एका नात्याला दिली, पण मी त्यात फसले. ठीक आहे, तो आमचा वैयक्तिक विषय होता. पण आज विषय हा चव्हाट्यावर आलाय भाऊ. आज मला प्रत्येक मीडियावाले किंवा प्रत्येक इतर पक्षाची लोक हे मला सांगतात, तू पुढे ये. भाऊ, मला एकच रिक्वेस्ट आहे. मी ह्या पक्षाचं अगदी मनापासून काम केलंय आणि ह्या पक्षावर माझं खूप प्रेम आहे. ह्या पक्षाने मला अनेक भाऊ बहिणी, मला एक परिवार दिलाय. तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. आपले पॅरेंटल रोलमध्ये रवींद्र भाऊ चव्हाण आहेत, तुम्ही आहात. तुम्ही मला सांगा मी माझं आयुष्य कसं जगू. मला फक्त एकच रिक्वेस्ट आहे. सध्या माझ्यावरती अनेक फ्रॉड केसेस टाकण्याचं काम चालू आहे बाहेर. जिथून तिथून मला फोन येतात ते की तुझ्यावर ही केस पडली आहे, तुझ्यावर खंडणीची केस पडली आहे, तुझ्यावर दरोडेखोराची केस पडली. म्हणजे मी जिथं जाते तिथले मला सीसीटीव्ही फुटेज सुद्धा देत नाहीयेत. पण हा प्रश्न पोलिसांचा नाहीये. जो नागरिक पोलीस स्टेशनला जाईल त्यांची तक्रार ही घेणंच आहे. त्यामुळे मी पोलिसांना, या न्याय व्यवस्थेला कधीच दोष देत नाही. महाराष्ट्र गृह खातं हे खूप छान पद्धतीने काम करतंय. मला आज माझ्या जीवाला धोका असताना सुद्धा मला खूप सुरक्षित फील होतंय माझ्या घरामध्ये. पण भाऊ, मला एकच असं म्हणायचंय, हे इतर पक्षावाल्यांना आपण बोलण्याचा चान्स नको द्यायला. एक पॅरेंटल रोलमध्ये तुम्ही या. मला असं वाटतं, मला तुमचे भेटण्याचे जर 5 मिनिटं भेटले तर ह्या गोष्टीचं आपण समाधान काढू शकतो. कुठेतरी माझ्या आयुष्याला न्याय भेटेल, एवढीच माझी विनंती आहे. माझी कळकळीची विनंती भाऊ, तुम्ही याच्यामध्ये थोडासा वेळ द्या, मला भेटण्याची वेळ द्या. मी जेव्हा केव्हा तुम्हाला राजूरकर दादांना फोन केला, तुम्ही कायम माझ्यासाठी होता. मला प्रोटेक्शन दिलंय, सर्व दिलंय. पण एकदा भाऊ भेटा मला, कारण सध्या आता वातावरण माझ्याविषयी खूप वाईट झालेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीच दोषी नाहीये. याच्यामध्ये दोषी फक्त इतर जी लोक आहेत, ज्यांची नावं मी मेन्शन केलेली आहेत, ती आहेत.